तुकाराम. श्री गजानन नमः. श्री रामचंद्राय नमः. जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किष्किंधासे राजधानी सुग्रीव राज चुडामणी ते स्थानी नांदत. कोण लाभ काळ दीनाजीचा मंगळ. मालेवाडीमध्ये आज दिवस मंगल दिवस आहे, चांगला दिवस आहे. कारण 12 तासाच्या जवळपास लक्ष्मण शक्तीचा हा श्रवण भक्ती घडते. आणि श्रवण भक्ती घडत असल्यामुळं अनेक जणांनी काय केलं, म्हटले विचारू नका, हे कोण आहे काय नाही, अगोदर विचारा ना, शहाणी काही असतात त्याच्यामध्ये, तसंच मारणं काही बरोबर नाही. मग हनुमंतराय परिचय देऊ लागले. जम्बूद्वीपाच्या दक्षिण कोणी तिथं किष्किंधासे राजधानी. परिचय काय सांगायला बघा, मी हनुमंत आहे म्हणे. राजाचा परिचय सांगायला जाते. आपण सुद्धा मोतीराम महाराजांचा अगोदर परिचय सांगितला पाहिजे, मारुतराव महाराजांचा अगोदर परिचय सांगितला पाहिजे, माधव महाराज हे खरे आपले गुरु आहेत ना. हनुमंतराय ते परिचय देऊ लागले. ऐका. त्यासी सख्य श्रीरामेसी स्वामी मानी श्रीरामासी तन मन अर्पिले भक्तीसी वानरासी अति प्रेम. हे म्हटले तुम्ही विचाराला त्या माझ्या सुग्रीवानं तन मन अर्पिले, रामाला शरण गेलंय आणि सर्वस्व अर्पण केलंय. कोण? सुग्रीवानं. म्हणून त्याचा मी सेवक आहे. कमाल आहे की नाही? परिचय देत असताना छोटे महाराज असा परिचय द्यायचा, मी अमुक रामायणाचार्य. हे येणारे लिहायले कशाहून लिहितात कुणाला माहित आहे. आणि नित्याची सेवा करताव का बाबा महाराज? अरे बघितलंच नाही तुम्हाला. नित्याची सेवा करताव का बाबा? करीत नाव. मग तुम्ही कशाचे रामायणाचार्य? हे आमच्या इथं बसलेत ना रामायणाचार्य, नित्याची सेवा करतात ना ते. त्यांनी लिहिलेलं वेगळं. हे चूक बोलावलो का? हे व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये जाणार आहे, इथं सुरू आहे माझा. अनेक जण मला विचारतील, पण आम्ही नित्याची सेवा करतो खटिंग महाराज, त्याच्यामुळं आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. वाचा. राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण. रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडिला. ऐका म्हटले गंधर्व, तुम्ही विचारताय तर मी परिचय देऊ लागले. राम रावणाचे रण. माझ्या रामचंद्र प्रभू माझा स्वामी आहे, त्याचा आणि रावणाचं काय झालंय? रण झालंय. आणि रण झाल्याच्या नंतर मी कशाला आलो? औषधी दान नेऊ आलो. काय दुखापत झाले त्यांच्या बंधूला, त्याच्यासाठी औषधीची गरज आहे म्हणून मी आलो बरं का. लीनतेनं परिचय द्याले महाराज, लीनतेनं. ऐका, हनुमंतरायकडनं शिकण्यासारखं आहे की नाही महाराज? वाचा. वाचवावया सौमित्रासी नेऊ आलो औषधीसी. विघ्न न करावे आम्हासी नमन तुम्हासी मी करीतो. काय हनुमंतरायाची लीनता आहे. नमन तुम्हासी मी करीतो, पाया पडतो म्हणले. हो का? कुणाला वाचवायचंय? वाचवावया सौमित्रासी. मला लक्ष्मणाला वाचवायचंय, त्याच्यासाठी मला पाठवलंय बरं का. म्हणून मला औषधी घेऊन जाऊ द्या हीच विनंती करू लागले. माझा काही म्हणणं दुसरं नाही. ऐका. उद्या येता गबस्ती प्राण सांडिल उर्मिला पती. म्हणून औषधी मध्यरात्री नेऊ निश्चिती मी आलो. मी अशा वेळी येत नव्हतो हो, पण वाचवावया. तिथं वाचवायचंय म्हणून गरज पडली. आणि दवाखान्यात मग कधी न्यावं लागतं ना, अटॅक आल्यास तसं काय आहे का? नाही ना. वेळ पडले की रात्रीच्या सुद्धा मालेवाडीमधनं जावं, म्हणून तिथं वेळ पडले. ती औषधीची गरज आहे, ती औषधी न्यायला मध्यरात्री मी आलो. एक शब्द पुढे जाऊ देत नाही. हनुमंतराय म्हणू लागले, सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे
कर, माझे नाम हनुमानवीर, मार्ग सत्वर मज द्यावा. सगळे आहेत म्हणले तिथं. सुग्रीव आहे, सगळे वानर गणात जमलेत बर का. आणि ती कामना करण्यासाठी लक्ष्मणाला उठवण्यासाठी जमले. तुम्ही म्हणाल तू कोण? माझे नाम आत्ता सांगालेत नाव मुंडे महाराज बर का. माणूस तुमच्या बोलण्यातून तुमचा परिचय झाला पाहिजे, तुमच्या वागण्यातून तुमचा परिचय झाला पाहिजे. तुम्ही ॲडव्हर्टाईज करीत बसायचं नाही. सध्या महाराष्ट्रात त्या ॲडव्हर्टाईजनं तर परमार्थाचा नाश केला महाराज. पण हे कुणालाच कळना. हे जुन्या माणसाला कळालंय पण त्यांचं कुणी ऐकणा झालंय. म्हणून माझे नाम हनुमानवीर. ढोळकवाडीकर महाराज आत्ता नाव सांगाले, मी हनुमान आहे, ऐका. स्वामी कार्य साधिता पूर्ण, सर्वथा करू नये विघ्न, पुढीलासी करिता छळन, श्री रघुनंदन सोबेल. म्हणून मी स्वामीचं काम करायला आलो आणि त्या स्वामीच्या कामामध्ये तुम्ही विघ्न करू नका. तुम्हाला विनंती करतो. म्हणून पुढीलाशी विघ्न केल्याच्या नंतर हे तुमचं काही खरं नाही बरं का. कुणाचंच विघ्न आपण शोधायचं नाही. आपलं अंतःकरण सुदोदित. दुसरा जरी वाईट झाला ना तरीही आपण वाईट व्हायचं नाही. फार महत्वाचं आहे. परमार्थ तेच आहे. परमार्थ म्हणजे काय? दोनच गोष्टी करा म्हणले. सत्य बोले मुखे, आणि सत्य बोललं की परमार्थ आहे. कितीतरी अभंग सांगितले, मी कशाला सांगत बसू. म्हणून मला दुखवू नका, जाऊ द्या. ऐसे बोलता कपी केसरी, गंधर्व सरसावले भारी, केवडी राम सुग्रीवांची थोरी, औषधी रात्रीने आला. सगळे समोर आले माय गंधर्व आणि म्हणू लागले, काय रामाची आणि सुग्रीवाची थोरी असेल? केवडी राम सुमित्राची थोरी, सुग्रीवाची थोरी. त्यांच्या मुखातून यायले, राक्षसांच्या, गंधर्वांच्या. त्यांना परिचय आहे का रामाचा? नाही ना. तुमचा परिचय दुसऱ्यानं करून द्यावा. त्याच्यात विशेषता आहे. आणि ते तुमच्या भजनातनं, तुमच्या वागण्यातनं परिचय होत असतो. मोतीराम महाराजांच्या किंवा माऊलींची जाहिरातच करावी लागत नाही. सोहळा निघालाय म्हणून लाखो लोक येतात. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. तसंच आहे हो, वाचा. सकळ सैन्य सरसावले, मारावया सिद्ध झाले, गदा परिगती कट भाले, वर्षा लागले समकाळे. वर्षो लागले, समकाळे. एक शब्द सुद्धा चुकू देत नाही आम्ही आता, कारण त्याच्यातच आहेत ना. सेवा करताय, चांगलं वाचायला ते, पण काहीच येत नाही. ते बसतात, आम्हाला दुःख होते महाराज. ह्याचं लय दुःख होतंय. चुकायचं नाही रामायण. आधी शिका ना घरी. दररोजच्या रामायणात कोणीच उठीत नाही हो तुम्हाला. पण कोणी आलंय? 5-6 जण येतात फक्त. तुमच्याकडे येत असतील, माझ्याकडे 4 जण येतात. हे डुकली मारतात कधी कधी. मी तर नाहीच ना आता, परभणीला असल्यामुळे. वाचा, जाऊ द्या. चौपासी धावती सैरा, होत गंधर्वाड धरा, आकळा वया वानरा, करीती खरा पुरुषार्थ. या वानरांना आकळायचंय, याला सोडायचं नाही. म्हणून गंधर्व सरसावले, आपलं शस्त्र घेतलं, करती खरा पुरुषार्थ. पुरुषार्थ दाखवू लागले चंदेल महाराज. कुणाला? हनुमंतरायला. हनुमंतराय कोण? ऐका. गंधर्व मिनले 14 सहस्त्र, एकला एक कपींद्र, क्रोधा चढला दुर्धर, करू संहार धरिला. एवढे 14,000 जे होते ना, ते हनुमंतरायाला मारण्यासाठी पुढे सरसावले. परंतु एकला एक कपींद्र. एक माणूस काय करतो? हे TN शेषन कडनं पहा. एक संत काय करतात? हे मोतीराम महाराजांकडे पहा. हे सगळा
एक भरतानं सगळा डोंगर काय केला, चंदनमय केला की नाही. तसं करतंय एक संत सुद्धा जगामध्ये क्रांती करतो. ऐका, रूपे वाढला दारुण, रामे थरकती संपूर्ण, भयानक दिसे चिन्ह, कपिंद्र जान खवळला. कपिंद्र जान खवळला. आता राग आला हनुमंतरायला, आणि राग आल्याच्या नंतर रोमे थरकती संपूर्ण. काय केस न केस उभा केले. काय केलं, एक मुष्टी घाते मारिले, एक दातांतळी रगडिले, वा. उरले ते पुच्ची बांधिले, मग आपटिले खडकेची. सगळं सहन करतात संत भक्त बर का. पुन्हा मात्र एकदा राग आला ना, काही सोडत नाहीत. काही जण शेपटात बांधले, दातामध्ये बुक्कीनं काही मारले, एका आपटीले खडकेशी. एवढा पराक्रम सुरू केला महाराज. कोण, हनुमंतरायनं. एकची वेळे सत्वर, मारिले 14 सहस्त्र, केला राम नामे भूकार, विजयी कपिंद्र सोय झाला. विजयी कपिंद्र सोय झाला. एवढे 14,000 आले होते ना गंधर्व, एक्केची वेळे एकदाच मारून टाकले. विचार केला का कशाला मारू, वाईटाला मारावंच लागतंय, पाकिस्तानला दंड द्यावाच लागतंय. काय इतर जे देश आहेत ना, त्यांना दंड दिल्याशिवाय भारताचा विजय प्राप्त होणार नाही ना. आपण गप्प बसायचा, अहिंसा अहिंसा म्हणून चालत नाही. प्रसंगानुसार तुम्हाला वागता आलं पाहिजे. हनुमंतरायाने एवढा पराक्रम केला आहे का, ज्याचे मुखी नामस्मरण, विघ्न त्याचे वंदी चरण, कळी काळ सोय आपण, नित्य नमन त्यासी करी. होय, किती महत्वाची वेळ टाकली. ज्याच्या ठिकाणी सदोदित नामस्मरण आहे ना, कळी काळ सुद्धा वंदन करतय त्याच्या. काळ गुलाम सलाम तुकया घरे. काळ त्याच्या हातात असतो महाराज. म्हणून काळ जिंकण्यासाठी हे परमार्थ आहे, भुशारकीसाठी नाही, अमुक दाखवण्यासाठी नाही. हे रामायणाच्या माध्यमातून नाथ महाराज, गौबा महाराज सांगू लागले. तर ऐका, ऐसा नामधारक वीर, विजयी झाला कपिंद्र, नामे गर्जनी सत्वर, औषधी भार पाहतसे. म्हणून नामस्मरणामुळं एवढं झालं आणि विजय प्राप्त केला. कुण, हनुमंतरायानं. तुम्हाला विजय प्राप्त करायचंय, माणसाचा जन्म घ्यायचाय, सोपा आहे ना. कलियुगामध्ये सोपा आहे. कलयुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आपोआप आहे, स्वर्ग तुमच्या जवळ आहे. चांगलं बोला, चांगलं वागा, नित्य सेवा करा. माणूस होत नाही, नक्की होतंय. पर्वताचे शिखरा शिखर, पाहता औषधी भार, सहसा नवती गोचर, तेने कपिंद्र खवळला. एवढं पुढं कार्य केलं आणि केल्याच्या नंतर कुठंच दिसना गेल्या. वडजकर महाराज आले, आता दिसल. आणि म्हणून सहसा नवती गोचर. आणि मग त्यांचं कार्य चांगलं आहे. आमच्या ग्रुपमधनं ते महाराज बनले बरं का. तुमच्याकडे तर आहेच आहे, पण ग्रुपचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे. दररोज पारायणाच्या माध्यमातनं, प्रवचनाच्या माध्यमातनं घडलं की नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये तर पहिलंच आहे हो, नाही असं नाही, पण त्याला उजाळा भेटला ना, म्हणून त्यांनाही वंदन. चाळे मांडिले पर्वते, दिसोने दी औषधिते, नेने माझ्या प्रक्रमाते, सामर्थ्याचे पाहू पा. म्हणून मला चाळ मांडले का ह्या पर्वतानं. मी आता सोडत नाही, सामर्थ्य याचे पाहू पा. सामर्थ्य पाहिलं पाहिजे एकमेकाचं, आणि सामर्थ्य पाहण्यासाठी मी आता शिक्षाच लावतो. कुणाला, या पर्वताला. मला ज्या औषधी पाहिजेत त्या भेटू देत नाही ना. काय म्हणतात ऐका, मनोनी खवळला मानसी, तव औषधी देखील
पश्चिमेसी धावूनी गेला त्या पासी तव पूर्वेसी देखिल्या. पश्चिमेकडे गेले दिसत्याल म्हणून तर पूर्वेकडे दिसू लागल्या. धावून गेले. होय, तुम्ही धावून येऊ नये, मला युना घेऊ देण्यात गडे. कोणी म्हणलं का मला इथलं सेवाच करू देणार, एवढं करा बरं मला सुला. तक्रार आली का कोणाची? परमार्थाविषयी कोणी तक्रार करत नाही, संसाराविषयी तक्रार करतात. म्हणून ही तक्रार तुमच्या सोबत येणार आहे ना. उलट तिथं हनुमंतराय गेले, पूर्वेकडे गेले आणि काय केलं ऐका. उत्तर दक्षिण समस्त अवघा पर्वत लकलकीत हो. वानर विस्मित चाला ते काय येथे करावे. हनुमंतरायला सारखी ना बुडी दिली महाराज. आपल्याला संसार बुडी देणार नाही, देणाराच आहे. म्हणून उत्तर पाहिली, दक्षिण पाहिली, पूर्व पश्चिम पाहिली आणि एवढ्या पाहिल्याच्या नंतर हनुमंतरायला औषधी भेटना. गेल्या काय केलं ऐका. औषधी म्हणून धरू जाय कव झाडोरा कैचा काय तो सांडोनी आणखी पाहे तव तेही होय तैसेची. म्हणून औषध म्हणून पुढे दिसायच्या. दिसल्याबरोबर आर म्हणले हे झाडपालाच लागला की दुसराच. आणि म्हणून आणखीन नाराज व्हायचे. तसंच आहे आपले, एवढं लग्न होईल, एवढं शिक्षण होईल, पुन्हा परमार्थ करू, तसं नाही बाबा. सदोदित परमार्थ केला पाहिजे. संसार कधी कधी केला तरी चालतं, भागतंय ते, पण परमार्थ नित्य नियमानं केलाच पाहिजे. ते गुरुजी म्हणतात ना, 1 तास 2 तास सकाळी करत जा आणि 1 तास रामायण करत जा. नाही माणसं झाला तर आमच्याकडे या. त्यांची वाणी आमची वाणी म्हणजे मोतीराम महाराजांची वाणी आहे. नोहे पदरची वाणी, वाणी पदरची नाही ना. वाचा. ऐसा झाला खेदसीन नवेची औषधीचे दर्शन हो. चिंता तू राती उद्गिन काय आपण बोलत. चिंता वाटली हनुमंतरायला. खेदशीन झाले, कुठंच भेटना औषधी. मी सगळीकडे फिरलो आणि मग खेदशीन झाल्याच्या नंतर वाटतं ना माणसाला काय आपण करावे. तसं हनुमंतरायला सुद्धा वाटलं. एवढे नामस्मरणात असून काय केलं. आजी जितुका पुरुषार्थ केला तितुका अवघा वाया गेला. कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाची. हनुमंतराय विचार करू लागले, महाराज जेवढा पुरुषार्थ केला ना तेवढा वाया गेला ना. मला औषधी भेटत नाही. ते काळ नाही मी आला, त्याला उगाच मारलं मी. हे करायचं काम नव्हतं ते केलं ना. मग ज्या अर्थी औषधी भेटत नाहीत, माझं काम विफल झालं. भक्तीमध्ये अग्रगण्य असणारे हनुमंतराय म्हणाले आणि आपण कुठं लावून बसावं. वाचा. दुष्कर कर्मे केली ती अवघीची वाया गेली. औषधीनी बुडी दिदली शक्ती झाली तेही वृधा. औषधी भेटत नाही मला. किती कर्म केली, दुष्कर अवघड दुष्कर कर्मे केली आणि एवढे कष्ट करून वाया गेला की नाही. हे म्हातारपणी आल्याच्या नंतर पोरं जेव्हा वारीला नेत नाहीत, दवाखान्यात नेत नाहीत, तेव्हा म्हणतं की नाही कष्ट केलं वाया गेलं. आमच्याकडं म्हातारी गावात एकच म्हणत होती. मी म्हणलं पार्वती माय काय म्हणालीस, हे कष्ट केलं वाया गेलं. म्हणली ह्याला दूध नसताना दुसरी कोण आणून पाजलं, मोठं केलं, सगळं केलं, दवाखान्यात नेत नाही. वाटणार नाही का कष्ट केलं वाया गेला. दुष्कर कर्मे केली, मी एवढी अवघड कर्म केली, मला औषधी भेटत नाही. हनुमंतरायला सुद्धा वाटू लागलं मामा. सुग्रीवा काय मुख दाखवू श्रीरामचरण कैसे पाहू. हो. अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव शोभेल. रामचंद्र प्रभू रागावतील मला. अंगदाने विचारल्यास कोणतं मुख दाखवू मी. सुग्रीवाने विचारल्यास काय उत्तर देऊ मी. तसाच आलास होय बाबा, तुला पाठविलं होय. तसं महाराज आपल्याला देव विचारणार आहे वर. काय केला बाबा, तुला मनुष्याचा देह दिला, इथं आल्याच्या नंतर काय
ही तर केले. काय केलास तू? परमार्थ काही केलास का? अन्नदान काही केलास का? घरच्यांना तरी नीट बोलत होतास का? विचारणारा आहे, पुढे आहे. पुसता विचारणारे आहेत, म्हणून नीट वागत जा. एकांतात मला कोणी बघत नाही म्हणून कसंही वागायचं नाही. एकांतात लोकांतात सुद्धा आहे तसंच वागायचं. माधव महाराज ही माणसं, ही सगळी मंडळी सगळीकडे सारखं वागतात, म्हणून आम्हाला वेळ काढून यावं लागतंय. तुमच्यासाठी वेळ काढला आम्ही, आणि तुम्ही एवढा काढताय म्हणून काढला. वाचा. मी निजाभिमान केला पाही, औषधी आणि न अवघ्याही. श्रीराम न साये हे काही, अहंता सर्व ही घातक. मी अभिमान केलं ना, आणि अभिमान केलं. मी आणतो म्हटलं होतं, पण मी आणतो म्हटलं. जो म्हणे मी आहे तो काहीची नोहे. जो म्हणते ना मी परमार्थ करतो, मी परमार्थ, तू काहीच करीत नाहीस. करणारा, करून घेणारा देव आहे. म्हणून अहंता सर्व ही घातक. फार महत्वाच्या वया लागल्या. अहंकार केल्याच्या नंतर काय होतंय नाथ महाराज सांगाले, गावबा महाराज ऐका. अहंता कर्म सिद्धी न वचे, अहंता सुख न घडे सर्वचे. अहंता सार न पावे वेदांचे, अहंता साच घातक. मुंडे महाराज, अहंता साच घातक. जे साध्य करायचे ते अहंकारानं प्राप्त होत नाही, इथलंही प्राप्त होत नाही. आणि स्वर्गाचं सुद्धा. म्हणून कर्म चांगलं केली पाहिजे, अहंकार रहित. तुकाराम महाराजांनी अहंकार ठेवला नाही. जे संत झाले ना महाराज, यांच्याकडे अहंकार आहे का? कीर्तन द्या नाही द्या, चाल द्या नाही द्या. पण इथं 1 तास बसल्याच्या नंतर माझी कशी नंबर लावीना म्हणते ते. किती अहंता आहे. म्हणून ती अहंता मग मी केली. आणि अहंता जे जे करतील कोणत्याही क्षेत्रात असा, लीन व्हा, सेवक व्हा, दासाचे दास व्हा ना. जनाबाई म्हणते मी कोण आहे? म्हणे नाम याची दासी आहे की नाही? दास व्हा ना. वाचा. अहंता न साधे स्वामी कार्य, अहंतेने साधन हात होये. अहंता येस न लाहे, निंदे होय अहंता. स्वामीचं कार्य होत नाही अहंकार केल्याच्या नंतर, बरं का. जे ठरवलेलं काम आहे ते होत नाही. स्वामी कार्य करायचं असेल तर अहंकार सोडावा लागतो. परमार्थ करायचा आहे ना. लहानपण देगा देवा, लहानपण दिलं की मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर. सगळा कशाला म्हणून वेळ नाही. वाचा. अहंता नव्हे चित्त शुद्धी, अहंता नव्हे साधन सिद्धी. अहंता नव्हे सत्व शुद्धी, अहंता त्रिशुद्धी घातक. घातक आहे म्हणले. चित्त शुद्ध होत नाही अहंकार धरल्याच्या नंतर. माधव बाबा आमच्याकडे एक संत होऊन गेले, कुणाच्याही पाया पडत होते. तुम्हाला माहित आहे आता, जुने संत कुणाच्याही पाया पडायचे. काय? अहंकारच नाही ना. अहंता नव्हे चित्तशुद्धी. चित्त शुद्ध होत नाही, धरलेलं कार्य सिद्धीला जात नाही. मग कमीपणा घ्या ना. परमार्थात तर लय कमीपणा महत्वाचा आहे. 2-3 आता या खाडण्या राहू द्या, पुढलं वाचा. एही सुख नव्हे देख, अथवा नव्हे पारतिक. अहंता भोगी जे नरक, अहंता घातक जगा झाली. हनुमंत राय म्हणाले. म्हणून इथलं सुख प्राप्तच होत नाही अहंकारानं. अहंता नोहे पारत्रिक, तिथं जायचं तेही सुख प्राप्त होत नाही. घातक आहे अहंकार. म्हणून तो अहंकार मी केला त्याच्यामुळे तर मला औषधी भेटत नाही. आणि म्हणून अहंकार गेला. तुका म्हणे देव व्हायचंय का? माणसं तरी व्हाना. एवढा अहंकार सोडा. कोणत्याही क्षेत्रात असा लीनतेनं वागा. माय चांगलं तोंड दिलंय. 7 आणि मवाळ. वाचा. ते अहंता मी आपण, श्रीरामा समुख केली जाण. तेने नागव
पावलो संपूर्ण औषधी दर्शन नव्हे मज. त्याच्यामुळे तुम्हाला दर्शन होईना. कशाचं? औषधी दर्शन नव्हे मग. परमार्थामध्ये अहंकार चालत नाही. हनुमंतरायाची शिकवण आहे, म्हणून अहंकार करू नका. आणि त्या अहंकारामुळं माझं काम होत नाही माय. आजही बघा, कुठल्या ऑफिसमध्ये जा, दोनदा जर पाया पडलं ना ते काम करतंय. पैसे घेऊन सुद्धा कामं करत नाहीत माणसं. पण हे बाबांचं काम करावं लागतंय. टीशी आम्ही अगोदर कुणाला देतो, पैसे घेऊन येणारला देत नाहीत. वडजकर महाराज काय बोलते तिथं येऊन हे भाजीपाला देतात. आधी कुणाला देतात वा? अगोदर लिंता कोण दाखवते ते देतात. उगं देत नसतील माणसं. वाचा. मनती हनुमान पामर नेने या, वर या. औषधी संभार. दिग्गज किती जोडी आहे. आणले कतवार पाले खाईर मरकट. शीताताई आल्या, वाचक बी चांगले आले तर सूचक बी चांगले आहेत. ते शिरपूरहून एक आले, हे बी आले एकाच गावातले पती पत्नी चरुपाण, तेही आले. त्यांची सेवा होतील. आता आमच्या कमी करा, येणारला फटफट काढा, नाही तर उगा जास्त वेळ लावला ना लय वेळ लागते. मला आता वाचकाची देऊ नका, एवढंच काम करा. काय पुढचे काढा. काय विचार करू आता उपडोनी वनस्पती समजता. भारा बांधनिया नेता उपहसता होईल. हनुमंतराय विचार करू लागले. काय आता हे सगळा पर्वत नेऊ का? भारा बांधून नेल्याच्या नंतर मला हसतील ना. मी कोण आहे? बुद्धिमत्ता, वरिष्ठ. आणि असं वागणं काय बरोबर आहे का? चांगल्यानं वागणं, चांगलंच वागावं लागतंय. श्रीमंतीतून गरिबीत येणं बरोबर आहे का? नाही ना. म्हणून उपासता होईल. काय करावं काय नाही. हनुमंतराय विचार करू लागले. तुम्ही सुद्धा विचार करत जा, दिवसेंदिवस विचार करत जा. विचारा वाचोनी न पविजे. समाधान पाहिजे ना तुम्हाला. 10 विचार करत जा. वडजकर महाराज विचार करतात. आमची ही सगळी मंडळी आमच्या ग्रुपला आहेत ना, विचार करतात ते. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार. वाचा.